उत्तर प्रदेशात मथुरेमध्ये पोलीस आणि जमावाच्या धुमश्चक्रीत 21 जणांचा बळी गेलाय। मथुरेचे पोलीस अधीक्षक मुकुल द्विवेदी आणि स्थानिक पोलीस अधिकारी संतोष कुमार यादव यात शहीद झालेत। 19 आंदोलक यामध्ये ठार झालेत। 5 पोलीस गंभीर जखमी झाल्याचं समजतंय। शहरातल्या जवाहर बाग परिसरात अतिक्रमणाविरोधी कारवाई सुरू होती आणि पोलिसांनी कारवाई सुरू करता जमावानं पोलिसांच्या दिशेनं बेछूट गोळीबार सुरू केला। ह्या जमिनीवर आझाद भारत विधिक वैचारिक क्रांती सत्याग्रहीच्या आंदोलकांनी अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशावरून ताबा घेतल्याचं सांगितलं जात आहे। या सत्याग्रहींनीच पोलिसांवर हल्ला केल्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी चौकशीचे आदेश दिलेत। तसंच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे। दरम्यान आपण मथुरेत होतो, मात्र या घटनेची आपल्याला माहितीच नव्हती असं मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांनी ट्विट केलंय। आवश्यकता वाटली तर आपण पुन्हा मथुरेला जाऊ असंही हेमा मालिनींनी म्हटलंय। ह्या ट्विटपूर्वी हेमा मालिनी यांनी शूटिंग दरम्यानचा फोटोही ट्विटरवर टाकला होता, मात्र त्यानंतर त्यांनी तो काढून टाकला। पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्यामुळे त्यांनी तो फोटो काढून मथुरेबाबत ट्विट केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। मेडिकल प्रवेशासाठी नीट संदर्भातल्या निर्णयाचा परिणाम आता इंजिनिअरिंगच्या प्रवेशांवरही झालाय। यंदाच्या इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आलेत। यंदा सर्व प्रवेश मेरिटनुसारच होणार आहेत। अल्पसंख्याक कॉलेजेस, मॅनेजमेंट कोटा आणि खासगी कॉलेजेसमधील सर्व प्रवेश मेरिटनुसारच करावे लागतील। कॉलेजांच्या कोट्याची मेरिट लिस्ट ही DTE लावणार आहे, त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना डावलून कुणालाही प्रवेश देता येणार नाही। इंजिनिअरिंग प्रवेश पूर्व परीक्षा म्हणजे सीईटीचा निकाल नुकताच लागला। यंदा वैद्यकीय सीईटीच्या निकालाचा टक्का घसरला असला तरी इंजिनिअरिंगचा निकाल वाढलाय, त्यामुळे यंदा इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे। विशेष म्हणजे गेल्या 2 वर्षापासून राज्यात इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये हजारो जागा रिक्त राहतात, पण यंदा प्रवेशाच्या जागांच्या तुलनेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे। राज्यातल्या 4ही कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती स्थगित करण्यात आली आहे। खासगी कॉलेजेसचा दर्जा सुधारण्याचे आदेश भारतीय कृषी अनुसंधान संस्थेनं दिले आहेत। तसंच रिक्त पदही भरण्याचे आदेश अनुसंधान संस्थेनं दिले आहेत। विद्यापीठाच्या दर्जासंदर्भात केलेल्या चौकशीत अनेक त्रुटी आढळून आल्या आणि त्यामुळेच कृषी अनुसंधान संस्थेनं कारवाईचा बडगा उगारलाय। गेल्या 2 दिवसांपासून मीडियापासून लांब असलेल्या एकनाथ खडसेंनी अखेर आपलं मौन सोडलंय। कृषी मंत्री म्हणून मला माझं काम करू द्या असं खडसेंनी सांगितलंय। आपण मंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट संकेतच खडसेंनी दिलेत। अफवा आहेत की नाथाभाऊ दिसत नाही, नाथाभाऊ आहेत कुठे, पण गेल्या कालपासनं संध्याकाळपासनं तर आता या ठिकाणी 2-3 दिवसासाठी मी या एका ठिकाणी आलेलो आहे। मला अत्यंत महत्त्वाचे असे निर्णय घ्यायचे आहेत। येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आकारी पड जमिनी, ज्या मुलकी पड जमिनी आहे, ज्या शेतकऱ्यांच्या कमी रकमेसाठी म्हणजे शेतसारा भरला नाही म्हणून सरकारने जमा केलेल्या त्या हजारो एकर जमिनी शेतकऱ्यांना परत देण्याचा निर्णय या मंत्रिमंडळातल्या प्रस्तावाला ठेवायचा आहे। पाऊस सुरू व्हायचा आहे, पाऊस लांबला तर कृत्रिम पावसाचा परत प्रयोग करायचा आहे, या संदर्भामध्ये निर्णय घ्यायचा आहे। शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीमध्ये मदत केली पाहिजे। महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असताना खडसेंबाबत काय भूमिका घ्यायची या संभ्रमात पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत। त्या संदर्भात खडसेंची चर्चा कुणी करायची असा प्रश्नही पक्षाला पडला होता। आता ही जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सोपवण्यात आली आहे। खडसेंवर होणाऱ्या आरोपांनंतर आणि खडसेंवर कारवाई करण्यासाठी वाढत असलेल्या दबावाबाबत गडकरींनी खडसेंची चर्चा करावी अशी सूचना पक्षानं गडकरींना केली आहे। गडकरी सोडता महाराष्ट्र खडसेंशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या पेक्षा ज्येष्ठ नेता नाही, त्यामुळेच गडकरींवरती ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। आता गडकरी खडसेंसोबत काय चर्चा करतील आणि खडसेंना राजीनामा द्यायला सांगणार का, या संदर्भात आता उत्सुकता वाढत चालली आहे।
मुंबईतल्या अवैध पर्सिन बोटीच्या मालकांकडून दर महिन्याला एकनाथ खडसेंना 5 कोटी रुपयांचा हप्ता मिळत होता. खडसेंना तब्बल 30 कोटींचा हप्ता मिळाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केलाय. 12 नॉटिकलच्या माईल्सच्या आत पर्सिन बोटींना मासेमारी करण्यासाठी केंद्र आणि राज्यानं परवानगी नाकारली होती. मात्र खडसेंनी पर्सिन बोट मालकांच्या हितासाठी हा निर्णय फिरवल्याचा आरोप तांडेल यांनी केलाय. खडसेंचा हा पहिला घोटाळा असून त्यांचे आणखी घोटाळे आम्ही टप्प्याटप्प्यानं बाहेर काढू असा इशाराही त्यांनी दिलाय. तर तांडेल यांचे आरोप निराधार असून स्वतः तांडेलच भ्रष्टाचारी असल्याचा पलटवार खडसेंनी केला आहे. मुंबई गाठणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी खुशखबर आहे. वडाळा ते घाटकोपर आणि ठाणे ते कासरवडवली या मेट्रो कॉरिडॉरच्या प्रोजेक्ट रिपोर्टला मुख्यमंत्र्यांनी MMRDAच्या माध्यमातून मंजुरी दिली आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशननं हा 32 किलोमीटरच्या मार्गाचा आराखडा तयार केला होता आणि ह्या मार्गावर 32 स्टेशन्स असणार आहेत. 14,549 कोटी रुपये खर्च ह्या प्रकल्पाला येईल. 2021 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. आता राज्य सरकारला हा प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. भक्ती पार्कमधून सुरू होणाऱ्या या मेट्रो मार्गाचं अखेरचं स्टेशन कासारवडवली इथे असेल. तर ओवळा इथं कार डेपोसाठी 30 हेक्टर जागा निश्चित करण्यात आली आहे. विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार प्रसाद लाड आणि अपक्ष म्हणून अर्ज भरलेले भाजप नेते मनोज कोटक यांनी अखेरच्या दिवशी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे 10 जागांसाठी आता 10च उमेदवार रिंगणात असल्यानं पुढल्या शुक्रवारी निवडणूक होणार नाही. आणि ह्या बिनविरोध निवडीनं शिवसेनेचे 2 मंत्री विधान परिषदेचे सदस्य होत आहेत. तर भाजपनं एकीकडे मित्र पक्षांना खुश करताना बाहेरून आलेले मुंबईतले 2 नेते विधान भवनात पाठवून महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी तयार केली आहे. तर काँग्रेसचे नारायण राणे यांचं ह्या निमित्तानं राजकीय पुनर्वसन झालंय. वर्ध्यात फुलगावमध्ये दारुगोळा भांडारात झालेल्या दुर्घटनेत शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये तसंच घरातल्या एकाला सैन्यात नोकरी मिळावी यासाठी संरक्षण खात्यासोबत राज्य सरकार पाठपुरावा करणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात माहिती दिली. दुर्घटनेतल्या शहीदांच्या कुटुंबियांनी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह व्हिडिओ कॉन्फरन्सवर चर्चा केली. प्रशासन आणि सत्ताधारी यांच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे धुळे महानगरपालिकेला धर्मशाळेचं स्वरूप आलंय. महापालिकेत ज्याला जे सोयीचं वाटतं त्या पद्धतीनं कारभार चालवला जात असल्यानं नागरिक हैराण झालेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनं आयुक्तांवर मनमानीचा आरोप लावत अविश्वास ठराव पारित करून घेतला. मात्र आयुक्त ह्या अविश्वासाला जुमानायला तयार नाहीत. आपण आपल्या पद्धतीनेच काम करून असा पवित्रा घेत आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांना खुलं आवाहन केलंय. केंद्राच्या दुष्काळी पाहणी पथकाचा 3 दिवसीय दौरा संपला. सोलापूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यात या पथकाच्या 4 सदस्यांनी पाहणी केली. या दौऱ्यात रब्बी पिकांच्या नुकसानीची पाहणी या सदस्यांनी केली. तर मराठवाड्यातील चारा छावण्या आणि पाणी टंचाईच्या परिस्थितीचाही केंद्राच्या अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. सोबतच राज्यानं केंद्राकडे मागितलेल्या 2251 कोटी रुपयांच्या मदतीच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यात जलसंधारणाच्या कामांची पाहणी केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान ह्या पथकातील अधिकारी सोमवारपर्यंत राज्य व केंद्राला याबाबतचा अहवाल सादर करतील. आता फक्त पाहणीनंतर मदत कधी मिळणार हाच खरा प्रश्न आहे. पावसाला अजून सुरुवात झाली नसली तरी पाऊस पडल्यावर पाणी वाहून जाण्यासाठी बांधण्यात आलेली गटारं मात्र आधीच तुडुंब भरून वाहू लागली आहेत. मात्र ह्या पाण्यामुळे नव्हे तर कचरा आणि मातीमुळे ही गटारं भरली आहेत. कारण आहे या सर्वच गटारांची निकृष्ट दर्जाची कामं. पावसाचं पाणी वेगानं शहराबाहेर जाण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या गटारांची पावसाळ्यापूर्वी दुरावस्था होण्याचा प्रकार कल्याण पश्चिमेत घडू लागलाय. त्यामुळे शहरात सध्या सुरू असलेल्या गटारांच्या दर्जाविषयी शंका निर्माण होऊ लागली आहे.
घर किंवा जमीन खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी नाशिक महानगरपालिकेनं सर्व बांधकामांचे नकाशे आणि परवानग्या वेबसाईटवर टाकण्याचा निर्णय घेतलाय. अशी मोहीम राबवणारी नाशिक महापालिका ही महाराष्ट्रातली पहिलीच महापालिका ठरली आहे. मुंबईतल्या खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ विक्रेत्यांकडील 92% बर्फ नमुन्यांमध्ये तर फेरीवाल्यांकडील 26% पाणी नमुन्यांमध्ये ई कोलाय जीवाणू आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मानवी विष्ठेमध्ये ई कोलाय हे जीवाणू आढळून येतात आणि ह्या जीवाणूंच्या प्रादुर्भावामुळे गॅस्ट्रो, जुलाब यांसारखे जलजन्य आजार होऊ शकतात. ह्या सर्व विक्रेत्यांवरती महापालिकेच्या विभाग स्तरावरून नियमानुसार कारवाई करण्यात येत असली तरी मुंबईकरांनी थंड पेय पिताना 10 वेळा विचार करण्याची आता गरज निर्माण झाली आहे. दुष्काळ आणि कडक उन्हामुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यात टोमॅटोनं 60 ते 70 रुपयांचा दर गाठलाय. प्रत्येक भाजी 40 ते 50 रुपये किलो दरानं विकली जात असल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडलंय. महाराष्ट्रातून मुंबईत केवळ 30% भाजी येते. 60% भाजी परराज्यातून येते. टोमॅटो सध्या पंजाबमधून येत आहे. घाऊक बाजारात टोमॅटोनं 25 ते 40 रुपयांचा भाव गाठलाय. त्यामुळे किरकोळ बाजारात 50 ते 60 रुपये किलोनं टोमॅटो विकला जातोय. अकोला महापालिका कर्मचाऱ्यांनी शहरातील लोकप्रतिनिधींच्या घरावर ताटवाटी मोर्चा काढला आणि गेल्या 10 दिवसांपासून वेतन न मिळाल्यामुळे महापालिका कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत. थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी महापालिका संघर्ष समितीनं सुरू केलेल्या काम बंद आंदोलनाच्या 10व्या दिवशीही तोडगा निघाला नाहीये. त्यामुळे समितीनं प्रशासनाला 72 तासाचा अल्टिमेटम देऊन इतर विभागही संपात सहभागी होतील असा इशारा दिलाय. आंदोलनावर त्वरित तोडगा काढण्याची मागणी आंदोलकांनी यावेळी लोकप्रतिनिधींकडे केली आहे. भाजपचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त भाजप मुख्य कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्र्यांसह भाजपचे अनेक मंत्री आणि नेते यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंबाबत बोलताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. गोपीनाथ मुंडे हे संघर्षाचं प्रतीक असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. गोपीनाथ मुंडेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. सांगली जिल्ह्यातील कुपवाडामध्ये आलिशान बंगल्याला पीराचे पीर मौसूल आझम दस्तगीर दर्गा शरीफ असं संबोधून गेल्या 16 वर्षांपासून भोंदूगिरी करणाऱ्या महिलेचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं भांडाफोड केलाय. या दरबारावर कारवाई करण्यासाठी आठवड्यापासून अनीसकडून स्टिंग ऑपरेशन सुरू होतं आणि हा दरबार चालवणाऱ्या हवाबी हसन मुलाला अटक करण्यात आली आहे. तर तिला सहकार्य करणाऱ्या तिचा मुलगा हैदर आणि सून मुमताजलाही कुपवाडा MIDC पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील भूदरगड इथे मुसळधार पावसात मोबाईलवर बोलत असताना वीज अंगावर कोसळून येथील प्रादेशिक परिवहन विभागातील मोटर वाहन निरीक्षक प्रकाश पंढरीनाथ पाटील यांचा जागीच मृत्यू झालाय. विजेच्या धक्क्यानं पत्नी चंद्रकला आणि मुलगी ऋतुजा काही अंतरावर फेकल्या गेल्या, मात्र सुदैवानं त्या बचावल्यात. कसाऱ्यात विवाह सोहळा आटपून परतीच्या वाटेवर असणाऱ्या इंडिगो कारला अपघात होऊन कारमधील एक महिला आणि 2 लहान मुलं जागीच ठार झाली. नाशिक पुणे महामार्गावर नांदूर शिंगोटे शिवारात हा अपघात घडला. या अपघातात संगमनेर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष उमर बेग यांची सून आणि नातवंड ठार झाले, तर मुलगा इसाक बेग हा गंभीर जखमी झालाय. नंदुरबार जिल्ह्यातल्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर मार्गावरती तळोदा अक्कलकुवा दरम्यान चालत्या कारनं पेट घेतला. प्रसंगावधान राखत चालकानं आग लागताच गाडीतून बाहेर उडी घेतली आणि या दुर्घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. काही क्षणातच ही कार जळून खाक झाली. राहता तालुक्यात बाबळेश्वर येथील विठ्ठल म्हस्के यांच्या विहिरीत एक बिबट्या पडला होता. ग्रामस्थ आणि वनविभागाच्या पथकानं विहिरीत क्रेनच्या सहाय्यानं पिंजरा सोडून त्याला सुखरूप बाहेर काढलं. पाणी आणि भक्ष्याच्या शोधात बिबट्या कोरड्या विहिरीत पडला होता.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.